नमस्कार, सिविक डेअरी फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्ते. तर ह्यावेळी किती गाय आणल्यात? ह्या ह्यावेळेस गाय जवळपास 14 गाय होत्या. आणि आता शिल्लक किती राहिले? शिल्लक आहे 4 गाय. 4 गायमध्ये सगळ्यात टॉपच्या 4 गाय शिल्लक आहे ते. कारण की काल जरा ही होतं, कालच्या दिवशी आला होता ना काय, सगळ्यात थोडक्यात 30+ बॅलन्स आहे गाय. एकच ही छोटी गाय काय रेंज दिलं? काल गाय 51,000 पासून दिली, 51ला दिली, 55ला दिली, 80ला दिली, 90ला दिली, 15, 20 काय 1.5 लाखाला दिले. गायच्या क्वालिटीवरती व्हिडिओ बनवायला लेट झालं. गाय असं गेलं ना फक्त. सरासरी 55ला दिली ती काय होती, म्हणजे कसं एक माणसाला आयडियाचं कसं झालं, मी दाखवायला फॉर एक्झाम्पल काय आणलं की जी लोकलची गाय आहे नाही ती त्या किमतीला मिळते, पण माणसं दाखवताना वेगळं दाखवतात की बाबा ही गाय ती आहे, ही गाय ती नसते, म्हणजे ही क्वालिटी ती नाही. माणसाला काय वाटतं, माणूस काय करतो एका तगडं दोन्ही गाय मस्तात. आता ती काही दूध देणार की 15-16 लिटर देईल किंवा 20 लिटर दूध देईल, पण ती जी प्रोडक्टिव्ह लाईफ आहे त्यांची, दूध द्यायची क्षमता आहे ना, ती थोड्या काळापुरती राहते. म्हणजे थोडक्यात आणि गाय पण कंडिशन येत नाही थोडक्यात मी सांगायला गेलं तर. आणि म्हणजे पहिला व्यापारी इथले की जे दोन्ही गाय दाखवून विकल्यात ते सांगतोय ना, तर बरेचसे व्यापारी. आता मला सांग, ऐका की ती गाय पण शेजारी होती, 50,000ची पण गाय शेजारी होती आणि 1,50,000ची बी होती. लोकांनी 50,000ची घ्या होती, तरी पण लोकांनी 1.5 लाखाचे का प्रेफर करतात. ज्याला ब्रीडवर काम करायचं, मी काय म्हणतोय की जे लोक नवीन आहेत त्यांना काही शून्य अनुभव आहे, त्यांनी वाटतं एक डेमो म्हणून बारकी काही घ्यायला काय अडचण नाही. पण ज्याला खरोखर प्रॉपर गोटा करायचे आणि ब्रीडवर काम करायचे आणि दूध त्यांच्या खरोखर वास्तविकता टिकायची, त्यांना चांगली गाय घेतली पाहिजे 100%. आता ते पर्याय नाही. आणि परत तुम्हाला सांगतो स्पष्ट भाषेत, म्हणजे 19-20च्या गाय घेऊन 22,000 रुपये वाचवून माणूस पुढे त्याचा गोटा कामाला लावणार पूर्णपणे, आणि ती नंतर 3-4 महिन्यानंतर त्याचा प्रसाद दिसतात ते माणसांना. म्हणजे आत्ताची बचत पुढे लॉंग टर्म मध्ये त्रास देते. तुमची गाय आता आपण समजा तुमची गाय कालवड 1,90,000 रुपये विकली, आज जरी विकायचं म्हणतात तिची किंमत तेवढीच राहणार, कारण की ती ब्रीड आहे. म्हणजे पहिल्या तर 34-35 लिटर चालणार आहे का कालवडी, आता येणार 40-45 लिटर जनरेशन आलं, पण त्यापासून आउटपुट आलं. पण या कोणाला, ह्या गाय कोणासाठी की ज्याला खरोखर वाटेमध्ये काम करायचे ब्रीडचं. बरं आता का आमचे कस्टमर आहेत, हो साहेब या, आता आमचे कस्टमर मित्र आहेत आमचे, त्यांना मी गाय मागच्या वर्षी पण दिल्या होत्या. आता पर्टिक्युलर म्हणजे असं आहे ना, आता आपण तर गाय देतोय, रिव्ह्यू घेतोय किंवा विषय नाही, पण गाय क्वालिटी काय असते खरोखर ब्रीडची ती त्यांना सांगा, कारण ती स्वतः माझ्यापेक्षा त्यांनी दूध काढलं जास्त घरी. बरं, आपलं नाव? विजय मोरे, राहणार खंडाळा. आपण किती गाय नेल्या होत्या? विकास शेटकडून 3 गाय नेल्या होत्या. म्हणजे तिन्ही गायचा रिझल्ट 1 नंबर आहे. त्यांना सांगितले त्याच्यापेक्षा 1-2 लिटर जास्त. कितीला नेलेली, किती दिवसापूर्वी, किती महिन्यापूर्वी? 1 वर्ष झालं असेल. 1 वर्ष पण सांभाळताय? हो. गायचं दूध कितीला चालू झालेलं? किती म्हणजे वेळेला किती एखाद्या एक पर्टिक्युलर गायनं? 14 ते 15च्या आसपासच एका टायमिंगला. म्हणजे 2 टाइम सांगायचं टायमिंग 30च्या वरच थोडंफार, म्हणजे इकडे तिकडे आपल्या चाऱ्यात बदल झाला ना की थोडंफार फरक पडतोच. 30च्या आसपास चालू? 30च्या आसपास. आणि आपल्या समजा यांच्या काही वेळेच्या नंतर 4-5 महिने झाले तरी असं काय फरक होता? की फरक काय नाही, फरक तीच लेवल, दुधाची रेंज तीच. ज्या लोकल गाय आपल्या 3 महिन्याच्या आत हे होतात ना, 3 महिन्यानंतर, पण बेंगलोर गायचं अजिबात तसं नाही, कारण 7 ते 8 महिने एकसारखं एकदम झटका देत नाहीत. ब्रीडच्या गाय किंवा त्यांनी चांगले नाही, मी सांगतो जनरल, आता ते बऱ्याच ठिकाणी काय बघतात ते, असं नाही की आपल्याच ठिकाणी गाय बघितलं. आता आल्याला काय म्हणजे विकास म्हणजे तुझी गायची वेगळी दिसते, म्हणजे काय ते प्रत्येकाची एक पर्टिक्युलर चॉईस असते गायची, की गाय कोण सिलेक्शन कशी करते. आता तुम्ही यांच्या चॉईस बद्दल विचारायला गेला तर तुम्हाला तेच सांगतील बाबा, आल्याच मी त्यांना बोललो की तुमच्या बघण्यात आणि आमच्या बघण्यात भरपूर फरक आहे. आता ह्यांच्या जवळ आपल्या टोटल गाय 5 आहेत गोट्यात, ह्यांच्या जवळच्या आपण 3 घेतलेल्या. स्वतः आम्ही बेंगलोरवरून 2 आणलेल्या आहेत. आणि त्याचा काय रिझल्ट आहे? त्या पण चालत, पण एक गाय आम्हाला फेल लागली ना, जी एक चालली बरोबर, पण ह्यांची चॉईस आणि आमच्यात भरपूर फरक आहे ना. म्हणजे मला सांगणार काय, मी आज पण सांगतो की बेंगलोरमध्ये माणसाला वाटतं की बेंगलोरमध्ये 80,000 रुपयाला पण गाय आहे, पण ती गाय ती नाही की तुम्हाला जशी अपेक्षा आहे. आता आपल्याकडे बेसिक माणूस काय होतो की बाबा विकासकडे गाय घ्यायची की 30 लिटर दूध दिलं पाहिजे, 35 लिटर, तर ती नक्की गाय त्या क्वालिटीची पाहिजे. तर आज मी हिला गेला समजा गाय 30+ चालणार आपल्याला माहिती आहे, तर तिला मी 40 लिटर म्हणून नाही चालणार, पण तिची वास्तविकता ती पाहिजे गायची. तुम्ही म्हणलं म्हणून ते दूध नाही, कसं शक्य आहे का या गोष्टी, गायची क्वालिटी पाहिजे. आता गायचं तांस बघायला गेला तुम्ही तर गाय उभे राहताना तुमची गायची क्वालिटी कळते की उभं कशी राहते. खाली मान घालून चालणारी गाय कधी ब्रीडला नसती, असं करणारी, बरोबर. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, तिचा पाटांचा पुट्टा काय गायांचा असा म्हणजे मोठा येतोय, आता तिचा मोठा आलाय, बरोबर. आता समजा WWS सिमेंटचा, तर WWS मध्ये तुम्हाला सांगतो दुसरं जर ब्रीड असलं कुठलं, दुसरी क्वालिटीची असली तरी व्यायाम सोपं पडतो. म्हणजे थोडक्यात आता काय सांगतो, त्याचा बिशेस आहे का नाही, बिशेस असावा सरासरी
2.5 ते 2.5च्या पूर्ण 3 ते 4च्या मध्ये बिशेस असतो टॉपचा एकदम. तर बिशेस घेतो ओके, ऑर्डरला क्लॅप आहे, वरनं येणार शेपूट खाली खाली पातळ आहे, गाई उभं राहायची पद्धत ब्रीडवाली गाई लक्षात घ्या. पायात भरपूर पाय खालनं पातळ लागणे ह्या गोष्टी आहेत. आणि काय सुद्धा आम्ही बघताना काय करतो, आता काही फॅटी लिव्हर मध्ये गेलं नाही, रिप्स ओपन आहेत, 1 2 3 रिप्स ओपन आहेत, गाई एवढी हेल्दी एवढी टाकाटक आहे तर रिप्स ओपन आहेत. आपल्याला काय होतं, आपण काय करतो अननेसेसरी चारा घालतो ज्याची काही गरज नसते. मी काय सांगतो की आपण समजा एखादी गोष्ट करतोय किंवा व्यायाम करतोय पण तुम्ही जास्त खाऊन काय होत नाही हो, प्रोटीन बॉडी जेवढी घ्यायची तेवढी घ्यायची किंवा शॉर्ट करून टाकते. तसंच आहे की तुम्ही त्यांना मर्यादित खायला घाला जी पाहिजे तेवढं, तर त्याच्यापेक्षा जास्त घातलं तरी काय काम होत नाही, त्याच्यापेक्षा कमी घातलं तरी काय, एक बॉडी रेशो तुम्हाला काय आलं पाहिजे हे घ्यायला लागतंय काय. आता एवढ्या काय फ्रेश दिसतात तुम्हाला दमणीत एक कसपाट ठेवत नाहीत. बरं आज काल बंगलोरनं काय आलं आज फ्रेश होते, त्याचं कारण काय. क्लिअर आहे. पण मी काय जादूगर नाही, मी माणसांना वारंवार काय सांगितलं दादांनो, तुम्ही एवढ्या महाग गाय नेताय, आपण आपल्या बाजूने सगळ्या गोष्टी सांगतो की महाग गाय नेताय बाबा, गाई घरी गेल्यानंतर ना असं होतं बाबा, एखादी काही ट्रेसमध्ये येतं. तुम्हाला मी परत सांगितलंय की इकोटासमध्ये लाईव्ह कल्चर आहे, 2 इकोटास शिकवायच्या. जर गायचा हातपाय दुखत असतं ट्रॅव्हलिंग करून आलेलं असते, गायला थोडंसं बॉडी पेन असेल किंवा टेम्परेचर असेल तर निमोसॉल्ट पॅरासिटामॉल आपण देतोय, NPCR आहे किंवा मिनस प्लस आहे, या 2 गोळ्या आपण बेसिक घरी देऊ शकतोय डॉक्टर असतोपर्यंत. हा प्राथमिक उपचार तरी करू शकतो. एवढं तर केलं पाहिजे. तुम्ही 1.5 लाखाची गाय घेताय, 2 लाखाची गाय घेताय, बेसिक ट्रीटमेंट तुम्हाला माहिती पाहिजे. ज्यांना माहित नाही आपण इथनं प्रत्येक गाय नेणाऱ्याला घरी असतं पण मी विचारतो बाबा गाय कशी काय पोचली, कशी काय व्यवस्थित आहे, दूध किती देते, काय देते. कुठल्या व्यापारी माझं फिरून फोन करता पण मी करतो. मी का करतो की मी दिले का दूध देते का पुढं, जर ती जर दूध देत असेल तर आपल्या लक्षात येतो की हा पॅटर्न दुधाला चालतोय. मी किती देऊ वारंवार तुम्हाला बी यांना विचारा, मी किती वेळा फोन केला असेल की बाबा तुमच्याकडे गाय दूध देतात का, मला खोटं बोलू नका, मला खरं सांगा दूध काय जरी पडले तरी फोन केला तरी लगेच रिप्लाय असतो की ह्या गोळ्या द्या. पण रिझल्ट बी तिथंच आहे. असं नाही की पण आमचे डॉक्टर बी हुशार, आमच्या डॉक्टरने आम्हाला शिकवले की बाबा असं असं. मी पण कोणाच्या अंदाज असं सांगत नाही की बाबा डॉक्टरने एक वेगळं सांगतात मी वेगळं सांगतोय. हा पर्टिक्युलर तुम्हाला काय सांगतो, एखाद्या गायचं टेम्परेचर येते ती कव्हर होईना, तुम्ही पॅथॉलॉजीकडे जा, रक्त चेक करा आणि त्या रक्ताच्या रिपोर्ट प्रमाणे तुम्ही ट्रीटमेंट करा. 2 दिवसाचा वेळ लागेल पण गाय क्लिअर होईल. जर मेजर प्रॉब्लेम असेल तर ती काय सांगू शकत नाही आपण. पण मेजर प्रॉब्लेम काय येतो याच्यात गायांच्यात, गाय गुचित तपास जाणे, गाय बाबाशेस होणे आणि गाय माणसाला ती लक्षात नाही तर मग गाय आउट पण होऊ शकते. फक्त 2-3 दिवसाचा काळ असतो, तो झाला की काही वेळेला म्हणजे पडत नाही. आता राहिला गायांच्या क्वालिटीचा विषय तुम्हाला इकडे सांगतो. आता ही पहिलं वासरूर 6 दाताची बघा क्वालिटी कशी. आता ही गाय आपल्या फोटोमध्ये दिसते तर बारक्या, पण ही समोर बघायला गेलं तर मोठ्या साईजच्या गायातले आपण म्हणतो की तीच. आता ही जी क्वालिटी बघा, ही पण 6 दात. आता ही पहिल्यावर 6 दात बघा, आम्ही दुसऱ्या हाताला 6 दात. आता हिनं खाल्लं पिल्लं म्हणजे हिनं दूध देणार आहे पुढं, पण ह्या क्वालिटीची गाय जर माणसाकडे असल्यानंतर 100% दूध द्यायचे. आता हिनं पहिल्या त्याला 30 प्लस दूध दिलंय. 30+ ची गाय प्रॅक्टिकल दूध देणार, मी परत सांगतो विचार करा, प्रॅक्टिकल 30+ दूध देणारी गाय 30+ पहिल्या काल चालणार म्हणजे हिशोबाने तिने 38-40 लिटर चालायला पाहिजे. आता पण नाही म्हणून 35 लिटर जर झालं तर 35 लिटरची प्रॅक्टिकल गाय बँगलोरमध्ये जर कोणी 25-31 ला घेतली तर मी म्हणाल ती पैसा आज मी सांगतोय. पण तो प्रॅक्टिकल म्हणायला 40 लिटर देणारी दूध आहे, पण इथं कसं होतं गॅरंटी गाय दिली समजा 30+ ला कमी चालली, 30 ला कमी चालली तर मला गाय बदलून देणं भाग आहे. मी गाय बदलून देतो, याचा इम्पॅक्ट एवढा मोठा पडतोय ना. गाय माझ्या भेटतात 5-10 हजार रुपये, पण ती गाय अख्खी लाख रुपयाला आम्हाला तटत जाते. लाख रुपये जाते 1.5 लाख, पण दूध देते म्हणून गाय विकलेली असते. दूध नाही दिलं कोणाला विकणार आहे. आता कालचं तुम्हाला सांगतो गाई गाय दिली होती 1,75,000 रुपयाला. त्या बिचाऱ्याचं हे झालं म्हणजे त्यांचा मिसेसचा प्रॉब्लेम झाला. गाई त्याच्याकडे 9 लिटरच्या वर चालली होती. माझ्याकडे आल्यानंतर 4थ्या-5व्या दिवशी गाई 12-13 लिटर चालली. म्हणजे प्रॉब्लेम कुठे आहे तुम्ही समजून घ्या. मी काय जादूगर नाही किंवा काय नाही, गाईचं तुम्हाला पूर्ण कॅपॅसिटीनं जर दूध काढता आलं तरच ती गाय घेण्याला व्हॅल्यू आहे. इथून एवढी गोष्ट सांगायचं म्हणायला गेलं ना तर तुम्हाला चांगली गाय घ्यायची असेल ना, खरोखर चांगल्या कंडिशनची, चांगली दिसणारी, व्यवस्थित स्ट्रक्चर असणारी, कासोशेर असणारी, जशी पाहिजे तशी, तर तिला तुम्हाला 2 पैसे थोडंसं एक्स्ट्रा म्हणण्यापेक्षा तिचे किमतीप्रमाणे तुम्हाला द्यायला लागेल. आता समजा छोट्या मोठ्या बँगलोरमध्ये आपण 1.35 ला गाय घेतली तर आपल्याला प्रति 1.45 ला मी 1.45 ला गाय देतो ही माणसाला. अजून काय देऊ मी 1.45 म्हणजे गाय मला पडली तर किमतीला माणसाला द्यावं तयार आहे का, तर थोडं 5-8 होऊन जाते. एखाद्या आपल्याकडून चांगलं होईल. 2 गायत पैसे भेटला तर 2 गायत नाही भेटत. सरासरी इथं मी बघितलेले 10 गायांमधल्या 2 गाया तुमच्या अशाच असतात की मुरलीवर नाही. 2 गाय मी तुम्हाला काल बी सांगतो, एक पूर्वी जरी आलं होतं तुम्हाला सांगतो. एक माझ्याकडे एक गाय होती, मी मोठी गाय होती, जास्त किमतीने दिली गाय. ती गाय परत मी रिटर्न घेतली. गायला का सडाला मस्टेड झाला होता आणि दूध कमी होतं. त्याला काय सांगितलं की बाबा गायला मस्टेड झाला काय अडचण नाही, तू एवढं येत का. आणि आता जण कॅपरान टी-शर्ट बसवत त्याला अवघी मी 22 लिटर चालू असणारी गाय दूध मी 53,000 रुपये दिल्या. पूर्वी गरीब होतं ते म्हणलं होतं माझी परिस्थिती, आणि त्यानं माझ्याकडून पहिली गाय नेली होती 1,51,000 दिली होती. त्याला गाय 38 लिटर दूध दिलं त्या गायनं. म्हणलं असू दे तुझं परिस्थिती. बिचारा ते आईचा काही प्रॉब्लेम झाला
म्हणजे होतं बरोबर. विश्वासात घरचं. मग ते मग मी काय केलं त्याला 53,000 रुपयाला गाय दिली. 53,000 रुपयाची गाय त्याकडे 22 लिटर दूध ह्याच्यापेक्षा अजून काय दिलं पाहिजे. आणि तीच गाय परत एक 53 लेखणार मार्केटमध्ये. मग त्या क्वालिटीचे आपल्याला जेवढं जमतो तेवढं आपण शक्य देतोच. राहिला विषय कोण नाव ठेवतो कोण चांगलं म्हणतो हा विषय नंतर राहतो. फक्त कसं आहे की बोलायला शब्दाला जागायला लागते. आज जर 30 लिटरच्या गॅरंटीत गाय दिली तर माझ्या दम माघारी घ्यायचा. पण पुढच्यात जर काढणारा दम नसला तर त्याने घेऊन आहे. सर काय म्हणायचे आता ही गाय 40-42 लिटर दूध करून आली काय इज्जत कमी दूध काढायला. अशा लोकांना जर माणसाला 30 लिटर मला वाटते 10-12 दिवस 20 दिवस 20 दिवस हा 20 दिवस घेते. इकडून बघा गायची क्वालिटी ऑर्डरची म्हणजे बेस्ट सुपर फाईन क्वालिटी. मग ह्या क्वालिटीची गाय आपण दिल्यानंतर शेतकऱ्याचं दूध नाही निघलं तर दोष कोणाचा. बेस्ट क्वालिटी खाली ऑर्डरची बघा ऑर्डरला क्लॅप बघा कशा. आता मी काय सांगतोय आता ही आपण ही काय समजा मी लय मोठं बोलत नाही. मी काय सांगितलं मग सहज काढणार मी 30+ करतो आणि चांगला कसबदार माणूस आहे तो 40 लिटर पर्यंत दूध काढू शकतो. ह्याच्यापेक्षा आपण जास्त काय सांगितलं मी पैसे. आता ही समजा एक मित्र आहे त्याला सांगितलं की 1,57 देतो. आज कोण देणार आहे बेंगलोरमध्ये आता माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना माझ्या विकासने पैसे किती कमाले जातात. हे किती रुपये आणतील किती रुपये लिखतोय बघणारा व्हिडिओ सांगेल. कोणी काय सांगणार काय अर्थ नसते. ज्याच्या कोणी घेतली त्याला ज्ञानाला माहित असते की बाबा किती रुपयाला भेटली. आपली भाषा नसली तरी आपला आकडा सगळं जातात. मी काय सांगतो मी क्लिअर आहे घेतलं होतं मी एवढं गोष्ट नाही सांगितली. आज लोक किती बोलतात मला माहिती आहे. एवढी सगळी एवढं रेट बनायचे. आता हे समजा बेंगलोरमध्ये धरून चाला की आपल्याला ₹1,00,000 एक 10 गाय भेटते. ब्लॅक गोल्ड हा ब्लॅक गोल्ड एक 10 गाय भेटली तरी ते 20ला पडते. मी त्याला 22ला बी द्यायला तयार आहे माणसांना. काय देऊ त्याच्यापेक्षा अजून काय देऊ मी. हे काय मी दुसऱ्या तरी दाखवला बी अजून शिल्लक आहे. पण सांगतो घे ही पण 30 लिटर दूध देते. मग शेतकरी काय म्हणतो मी सांगतो शेतकऱ्याला बाबा जो नवीन माणूस आहे ज्याला ब्रीडवर म्हणजे ब्रीड आहे ही पण ही जर्सीमध्ये येते जेवायमध्ये येते. ही जेवायमधली जर्सी त्यांची ही डेन्मार्कची जर्सी ओरिजिनल त्यांची जेवायमधली. म्हणजे थोडक्यात अशी कंडिशनला आहे की पुढे जर्सीचं ब्रीडिंग करायचं त्यानं जर्सीचं. ह्याचं कसं माहिती का ह्याला 5 फॅट लागते 5-5.5 फॅट लागते 28-30 लिटर दूध देते आणि दगड म्हणजे आता ही बघा की तुम्हाला सांगतो ब्रीड कॅरेक्टर गायची जर्स आहे पण स्टेप बघा उभं राहायची. हो क्वालिटी बघा स्किन अशी आहे की चकाकती आहे त्याला वर्ण शेपूट कुठपर्यंत आले खाली. मग ही गाय आपल्याला 21ला घेतली आणि पुढच्या वर्षी कंडिशन ठेवलं तर तिचं तेवढं पैसे येऊ शकतात. पण तुम्ही कंडिशन ठेवताय का ना त्याच्यावरती असते. एक झाला थोडक्यात एक ओपनच सांगू चला आपल्याला समजा ₹1,00,000 भेटली फॉर एक्झाम्पल बेंगलोरमध्ये खरोखर ₹1,00,000 खरेदी आपली ₹1,00,000 भेटली झाला आपल्याला पडली मी 21ला बी द्यायला तयार आहे 15ला बी द्यायला तयार आहे माणसांना. ₹5,000 वाजिब नफा आहे ह्याच्यापेक्षा काही नाही मोठा विषय. आणि ह्याच्यापेक्षा सोय भेटली तर बेशक त्यांनी तिथे घ्यावी चांगली गोष्ट आहे. कधीही छान कधीही चांगलं. फक्त काय झालंय आता बरीच लोक बघतोय मी बेंगलोरचं नाव सांगायचं पण बेंगलोरचा व्हिडिओ आहे का बेंगलोर मधली काय आहे का गाय मस्त आहे तुम्ही देताही करता ते 2-4 महिन्यानंतर परत 3 दिवस असेल आपल्याला काय पूर्ण तो ओढून खायचा प्रयत्न करतो. तिथे जाऊनच बांधलेलं इकडे आणले परत. म्हणून सांगायचा उद्देश काय आहे की गाय चांगल्या असतात फक्त तुमची सांभाळणी मॅटर करते गायला. आणि गाय जर तुम्ही त्याच कंडिशनमध्ये ठेवली तर कदाचित ₹5,000 जास्त विकू शकते मार्केटच्या नुसार असा विषय. आता पर्टिक्युलर आजारी पडण्याचा विषय असतो तर इथनं जाणारा प्रत्येक माणसाला मी ट्रीटमेंट दिलेली आहे. प्रत्येक माणसाला गायचा डाएट दिलेला आहे की बाबा हे घाल ते घाला. कुठलं गेला अडचण आली तर गोळ्या सांगतो ही सांगतो ती सांगतो याच्या पलीकडे व्यापारी म्हणून मला वाटत नाही काय करायचं बाकी आहे नाही एवढं. मित्रांनो कमेंट करा की खरंच हे सगळे एक नाही प्रत्येक गायला माणसांनी म्हणजे ज्यांनी गाय नेलं त्यांच्यासाठी सांगतात का किंवा त्यांच्यासाठी डाएट प्लॅन लिहून देतात का किंवा काय मदत करतात ते खरंच करतात किंवा नाही करत. आता ते माणसं असेल तर मग कमेंट करा केली तरी कमेंट करा. आणि अजून एक बोलायचा विषय कसा असतं समजा आपण 100 गाय विकलं तर 100 गायमध्ये 10 गाय इकडे तिकडे उन्नील झालेलं असते ते मी आज बी मान्य करतो. त्याचा आपल्याला एखादं ऍडजस्ट नसेल झालं एखादं ऍडजस्ट झालं असतं त्या गोष्टी मान्य करतो की 10 गायांनंतर 10ची 10 गाय 100% तेवढी चालत नाही. एखादी गाय उन्नील होती त्याच्यापेक्षा काय नाही त्यांना बी आपण सहकार्य केलंय कुठं ना कुठं तरी तो विषय कसा व्यापार तेवढं होत राहतं. पण मी ज्या गोष्टीला बोललो की बाबा हिला गॅरंटी दिली तर दिलीच कसलं काय पलट नसतंय. पण ते काय आता रेटचा कोणाला काय विषय असेल बाबा कोणाला लोकल गाय चालते कोणाला एमएलची गाय चालते. ज्याला बेंगलोरची गाय पाहिजे किंवा ब्रीडवाली गाय पाहिजे त्याला 2 पैसे तुम्हाला चांगलं द्यायला लागणार. आणि ज्याला ब्रीड नको काय नको नसतं आठवी धंदा करायचे परत बंद करायची त्यांना आपली कुठली वेगळी घेतली तरी चालू शकते. तर आपले पूर्ण नाव आपला पत्ता आणि मोबाईल नंबर बरेच व्हिडिओ मध्ये आता विचारायला लागेल माणसं कुठलं गाव. माझं नाव आहे विकास शहाजी साळुंखे मुक्काम पोस्ट आंबोडे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. आणि आपला मोबाईल नंबर आहे माझा 74 20 99 21 47. दुसरा नंबर आहे 98 90 49 28